अतुल देऊळगावकरांची ओळख महाराष्ट्रामध्ये एक अभ्यासपूर्ण लेखन करणारा पत्रकार अशी आहे. त्यामध्येही प्रामुख्याने पर्यावरण आणि शेती आणि याच्या अनुषंगाने एकूणच विकास याच्या संदर्भातलं त्यांचं लेखन आणि त्यातही त्यांनी निवडलेले अतिशय वेगळे विषय हे आपणा सर्वांना माहिती आहे. विश्वाचे आर्त नावाचं पुस्तक त्यांचं काही वर्षापूर्वी प्रसिद्ध झालं. त्याआधी लॉरी बेकर यांच्याही जीवनकार्याची ओळख करून देणारं एक चांगलं पुस्तक आलेलं आहे. लॉरी बेकरवरचं मराठीतलं जसं खऱ्या अर्थाने एकमेव पुस्तक आहे तसंच स्वामीनाथन यांच्यावरचंही आहे. मी अतुल देऊळगावकरांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. सभागृहातील मान्यवर बंधू भगिनींनो, जून महिन्यात पेरणीच्या आधी महाराष्ट्रातले सगळे शेतकरी रस्त्यावर आले आणि त्यांनी शहराकडे होणारा भाजीपाला, दूध ह्या सगळ्याचा पुरवठा बंद केला आणि एक वेगळं आंदोलन चालू केलं. त्यावेळी सगळ्यांची मागणी होती स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आणि कर्जमाफी. तेव्हा काही पत्रकारांनी एका ज्येष्ठ आणि अनुभवी मंत्री महोदयांना विचारलं की स्वामीनाथन शिफारसीबद्दल आपलं मत काय. त्यावर ते असं म्हणाले, हे कोण दक्षिणेतले अभिनेते आहेत काय? म्हणजे स्वामीनाथन कमल हासन असं काहीतरी त्यांना वाटलं. असे अलौकिक आणि अनन्यसाधारण अपवाद वगळता स्वामीनाथन यांची ओळख आपल्या देशामध्ये कोणाला सांगावी लागणार नाही. गेल्या 10 महिन्यात 12 राज्यातले शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत आणि या सगळ्यांची मागणी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी करा अशी आहे. आपण पाहत आहात वय वर्ष 93. आपण तरी आपल्या घरातल्या आजोबांना अशा स्थितीमध्ये कुठे प्रवासाला परवानगी देऊ शकू का? हे का आले असतील इथे? तर गेले काही वर्ष महाराष्ट्रानं शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये जे अग्रगण्य स्थान मिळवलेलं आहे त्याविषयी यांना काही बोलावंसं वाटतंय. 63 वर्ष ज्यांची हयात आधी हरित क्रांतीसाठी आणि तिथून आपल्या देशातल्या पहिल्या शेतकरी अहवालासाठी, शेतकऱ्यांसाठीचा हा पहिला आयोग आहे जो 2004 साली स्थापला गेला आणि ज्याचा अहवाल 2006 साली सादर केला गेला. 2014 पर्यंत याविषयी कधीही कोणीही बोललेलं नाही आणि त्यानंतर आता फक्त बाहेर म्हणजे याविषयी लोकसभेत, विधानसभेत किंवा प्रसार माध्यमामध्ये किती सघन चर्चा होते. आपण अनेक खुनांबद्दल इतकी चर्चा ऐकतो, परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल आपण किती चर्चा करतो. आता काही जण असं म्हणतात की शेतकऱ्यांचा अहवाल हे पसायदान आहे, स्वप्नरंजन आहे, परंतु त्यावर थेट चर्चा करून काही निष्कर्षाला यावं का येऊ नये. आपण किती दुर्लक्ष करतोय, किती उपेक्षा करतोय. म्हणजे भारत आणि इंडिया तर गेलंच, आता शेतकरी आणि इतर हे 2 ध्रुवावरचे वेगळे वेगळे जग झालेत का काय असं वाटायला लागलेलं आहे. आणि तेव्हा हे 93 वर्षाची जिवंत आख्यायिका जी आहे ती त्यांच्या अनुभवाचं सार आपल्यापर्यंत पोचवत असते. आपण अनेक सरकारं पाहिली. या सगळ्या सरकारांनी एक इशारा देऊन ठेवलेला आहे, अवैधानिक इशारा म्हणा, की शेती करणे हे आरोग्यास घातक आहे, त्यामुळे आपल्यास मानसिक आणि शारीरिक व्याधी जडतात, कर्करोगापेक्षा अधिक यातना होतात, त्यामुळे ते करू नका. मराठवाड्यामध्ये गुणोत्तर राशीनी आत्महत्या वाढत आहेत 2012 पासून आणि आत्ता शेतकऱ्यांच्या कुटुंबातली लहान मुलं, 9वीतला मुलगा दप्तर मिळाला नाही, वसतिगृहाची शुल्क भरता आलं नाही म्हणून गळ्याला फास लावून घेतो
आणि 18 वर्षाची मुलगी वडिलांना हुंडा देता येत नाही म्हणून आत्महत्या करते. आपल्याला याचं काहीही वाटत नाही. आपण भूकंप आल्यानंतर जातो, चक्रीवादळ आल्यानंतर जातो, पण ही आपत्ती आहे का नाही आणि ही वरचेवर किती वाढत जाते. एकीकडे हवामान बदल, पाऊस गायब तर गायबच, पडला तर अतिपाऊस, पिकाच्या वेळेला पडणारा पाऊस, आणि यातून जर काही चांगलं पिकलं तर कोसळणारे बाजारभाव. धान्याची आयात गेल्या 3 वर्षात 56,000 कोटीवरनं 1,40,000 कोटींवर गेलेली आहे. आणि प्रोफेसर स्वामीनाथन यांनी कधीच सांगून ठेवलंय, धान्याची आयात म्हणजे आपली शेती गहाण टाकणं आहे, धान्याची आयात म्हणजे बेकारी आयात करणं आहे, धान्याची आयात म्हणजे आपलं सार्वभौमत्व गहाण टाकणं आहे. आपली घोडदौड चालू आहे त्याच्याकडे. आणि गरज असो किंवा नसो गहू आयात करतो, गरज असो किंवा नसो साखर आयात करतो, आत्ता इजिप्तमधनं कांदा येतोय. ही सगळी जी धोरणं आहेत ती नेमकी कोणासाठीची आहेत, कशी आहेत आणि यातून पुढं काय होणार याविषयी आपण कधी जर चर्चा केली नाही तर आपली वाटचाल कशी चालू आहे बघा. आपण उत्पादकांना महत्त्व देत नाही, उत्पादनाला महत्त्व देत नाही. त्यामुळे आपल्या लोकशाहीला दलाल आणि बांडगुळं यांचा फास बसलाय आणि सगळे सामाजिक संबंध अतिशय घातक अवस्थेत आहेत. त्यामध्ये विष भिनलेलं आहे. उत्पादनाला, निर्मितीलाच महत्त्व नाही तर महत्त्व येणार कशाला. आणि त्यामुळे शेतीचं महत्त्व देणं आवश्यक आहे. निसर्ग जपणारे कोण आहेत? आदिवासी आहेत आणि शेतकरी आहेत. आपण त्यांच्या ज्ञानाचा काय आदर करतो? हे सगळे मुद्दे स्वामीनाथन सर मांडत आहेत. आणि आज आपण ही जी चर्चा घडवली आहे त्यात कोण कोण सहभागी झालेले आहेत? देवेंद्र शर्मा, चंदीगडचे जनुकशास्त्रज्ञ, परंतु ज्यांनी अनेक वर्ष अनेक वृत्तपत्रातून लिखाण केलेले. हे देवेंद्र असं म्हणतात की आपल्या देशात शेतकऱ्यांसाठी भांडवलशाही आणि कॉर्पोरेट उद्योगांसाठी समाजवाद आहे. देवेंद्र भाई ने ऐसा लिखा है. ये देवेंद्र अलग है, हमारे यहाँ देवेंद्र बोले तो एक ही मालूम है साहब. या देवेंद्रनी असं पण लिहिलेलं आहे की कष्टानं, अतिशय कष्टानं शेतकरी पिकवतात, उत्पादन वाढवतात, पण ते खरं पीक पिकवत नसून तोटा पिकवतात. असा ज्यांचा अनेक अंगी अभ्यास आहे, म्हणजे शेती, अर्थशास्त्र, राजकारण, आयात निर्यात धोरण, असे देवेंद्र शर्मा आपल्यासोबत आज आहेत. आपल्यासोबत आपल्याला अतिशय परिचित विजयभाऊ जावंदी आहेत. विजयभाऊ जावंदिया हे सरळ वाणाचा आग्रह करतायत. म्हणजे बियाणांवर अधिकार हा शेतकऱ्यांचा असला पाहिजे, बियाणं विक्रेत्यांचा नाही. आणि स्वामीनाथन अहवालामध्ये, शेतकरी अहवालामध्ये याविषयीचा एक वेगळा उल्लेख आहे. आपली हरित क्रांती झाली तेव्हा सरळ वाण होतं, म्हणजे पुढच्या वर्षी मला वाण विकत घ्यावं लागत नव्हतं. हे जर संकरित वाण घेतलं तर मला विकत घ्यावं लागतं, माझा खर्च वाढतो. म्हणून त्यांनी एक अशी सूचना केली होती की संकरित वाण विकणाऱ्यांनी थर्ड पार्टी इन्शुरन्स काढावा आणि शेतकऱ्याचं जर पीक गेलं तर त्याला भरपाई द्यावी. आता यामध्ये काय अवघड आहे कळत नाही, पण या अहवालातल्या कोणत्याच पीक विमा हा सरळ थेट असावा. आपली गाडी खराब झाली, स्कूटर, कार, तर कसा पटकन इन्शुरन्स मिळतो, तसा पीक गेल्यावर मिळतो का? मिळत नाही. यासाठी काहीतरी सरळ तुम्ही नीट योजना करा. अशा अनेक सूचना या अहवालामध्ये केलेल्या आहेत. गेले अनेक वर्ष विजय भाऊ हे सरळ वाणाचा पुरस्कार करतायत. पाकिस्तानमध्ये जे बीटी कॉटन आहे ते सरळ वाणाचं आहे, आपल्याकडं संकरित वाणाचं आहे, त्याचा आग्रह धरतायत. विजयी भाऊ कायमच सरकारी नोकर आणि शेतकरी याची तुलना करतात. स्वामीनाथन अहवालामध्ये पण पहिल्यांदा असं म्हणलेलं आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या पगारा एवढं सुद्धा शेतकऱ्याचं उत्पन्न नाही. सरासरी उत्पन्न महिना 6,000. तर हे आपल्याला लाजिरवाणं नाही का? आणि मग शेतीत राहणार कोण आहे? आपल्यासोबत आहेत आशिष वेले. हे
कृषी अर्थशास्त्रज्ञ आहेत. अनेक वर्ष त्यांनी भारतामध्ये अनेक संस्थांसोबत काम केलेलं आहे आणि आत्ता ते हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये आहेत. युरोपियन युनियनला त्यांनी ज्वारी आणि बाजरी याचे पदार्थ कसे करावेत, त्याचं उत्पादन कसं वाढवावं, हवामान बदलाच्या काळात त्यांनी कोणती पिकं घ्यावीत, यावर सल्ला ते युरोपियन युनियनला देत आहेत. आणि त्यांनी अनेक वर्ष स्वामीनाथन सरांसोबत काम केलेलं आहे, म्हणून ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. हे पुस्तक करण्यामध्ये विनोद शिरसाट, गिरीश सहस्त्रबुद्धे आणि साधना या सर्वांनी खूप सहकार्य केलं, याचा मला खूप आनंद आहे. आणि आज इथं लातूर, उस्मानाबाद, सांगली, जळगाव, नागपूर इतक्या दूरदूरून आपण स्वामीनाथन यांच्यासाठी इथं जमलात, याबद्दल सर्वांच्या विषयी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद.